सन्माननीय पुजारी दाळगावचे ते पोस्टमन आहेत त्यांचा देखील सन्मान करूया। वसंतजी गिरकर, श्रीधर भावे, सन्माननीय सरपंच शिरशी, जमाल पारकर आणि मोहन माडिक या सर्व मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करून घेतोय। मी किसनजी माडिक सर आपल्याला विनंती करेन की हे सर्व सन्मान आपल्या शुभास्ते मुख्य मंचावरती संपन्न होतील। निलेश जंगम, जितेंद्र शिर्के, दाळगावचे पोस्टमन पुजारी सर, वसंत गिरके, श्रीधर भावे, जमाल पारकर आणि मोहन माडिक या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया। मागचा सामना अतिशय अप्रतिम पाहायला मिळाला। गफूर संघे यांची शानदार फलंदाजी, मॅन ऑफ द मॅच ते मानकरी ठरले। किसन माडिक सरांवरती जोरदार आक्रमण केलं। तजम्मुल यांची देखील तेवढी चांगली पार्टनरशिप त्यांच्या समोरची पाहायला मिळाली। यानंतर तिसरा सामना चालू होतोय। टॉस जिंकलेला होता काळकाई कृपा तिसऱ्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला डिसिजन आणि श्रीराम गवे संघ फलंदाजी करताना पाहायला भेटेल। जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया द व्हॉइस ऑफ द दापोली ऍडव्होकेट मिस्टर सनी मोहिते सर यांना। धन्यवाद सर। या ठिकाणी जर मॅचचा विचार करायला गेला तर एकंदरीत कालकाई कृपा तिसे या संघाकडून गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर कोण आहेत? शुभम गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत। गेल्या पर्वातील चॅम्पियन संघ आपल्याला बघायला मिळतोय। या संघाने देखील या बलाढ्य संघाला पराजित केलं होतं ज्या मॅच मध्ये सेमीफायनलच्या, आणि सरळ मात्र या ठिकाणी बघा श्रीराम गवेचा संघ पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलाय। शुभम गोलंदाजी ट्रॅक वरती सुमेध जामदार आणि त्याचबरोबर सिद्धू या दोघांची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे आणि व्हाईट बॉल देखील बघायला मिळाला शुभमच्या साह्यानं। दोन्ही खेळाडूंमध्ये पोटेन्शियल आहे। दोन्ही संघांमध्ये चांगले चांगले गुणवान खेळाडू आपल्याला बघायला मिळतील। या मॅच मध्ये प्रत्येक खेळाडूचं मात्र स्वप्न राहिले की राधाकृष्ण चषक 2025च्या या अगदी गोल्डन ट्रॉफी वरती आमच्या गावाचा आणि संघाचा सराव मात्र नक्कीच उमटवायचा आहे। पॉइंटला चांगल्या प्रकारचा अलोंग द कार्पेट ड्राईव्ह केलंय। जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल केवळ आणि केवळ एकच धाव फक्त मिळू शकते। दोन्ही या ठिकाणी संघ अगदी तुल्यबल आहेत, समतोल आहेत। धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेलं तर दोन्ही आकड्यावरती पोहोचेल। पहिलाच बॉल वाईट टाकला होता बॉलर शुभम यानं, आणि त्याच्यानंतरला मात्र जर पाहायला गेलं तर समोर गोलंदाजी ट्रॅक वरती कमबॅक देखील आलाय। आज सिद्धू देखील मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो। श्रीराम गवे या संघाकडून सातत्याने त्या खेळाडूची देखील आपण चर्चा करत राहिलोय। या बॉल वरती पाहताय तर चेंडू फडल्यानंतर सरळ यष्टींच्या वरून मिस करतोय। चला व्हाईट बॉल असेल जर पाहायला गेलं तर एकंदरीत व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय। एक चांगल्या प्रकारची बॉलिंग शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु आता अंततः मात्र पुढच्या बॉलवरती सातत्याने चेंजेस बघायला मिळतात। या बॉलवरती एक मोठा घणाघाती प्रहार, चेंडू मात्र इथे सरळ सीमा रेषा पार, मॅसिव्ह स्ट्रोक, सिक्सर षटकार आलाय। व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक, चांगली फटकेबाजी सिद्धू पाजी यांच्या बॅटमधून येते। धावसंख्या जाऊन पोहोचल्या आतापर्यंत 9 या आकड्यावर 9 धाव फलकावरती आपल्याला बघायला मिळतात। षटकाचा खेळ समाप्त होतोय। धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, नाही अजून ओव्हर आहे, अजून बॉल शिल्लक आहेत। सर किती शिल्लक आहेत बॉल? 2 बाकी आहेत। शेवटचे 2 बॉल बाकी असतील। धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। ओव्हर द विकेट बॉलिंग असेल। या बॉलला चांगल्या प्रकारचा ठोकलाय, चांगला स्क्वेअर कट आहे। पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू पर्यंत क्षेत्र पोहोचेल अतिशय वेगाने। या बॉलवरती मात्र 2 धावा
कंप्लीट होताना देखील बघायला मिळत आहेत. काय क्षेत्ररक्षण केलंय क्षेत्ररक्षकानं. चेंडू पर्यंत अतिशय वेगानं हुसेन बोल्ट सारखे मात्र धावत गेलेले आहेत आणि त्या बॉलला मात्र चांगल्या प्रकारचं कलेक्ट केलंय आणि जोपर्यंत बॉल थ्रो करतील बॉलर्स कडे अतिशय वेगानं मात्र कंप्लीट होतात. आणि नक्कीच येत्या 7, 8 आणि 9 फेब्रुवारीला अगदी DPL पर्व 11 इथे आमचे सुमित जामदार देखील खेळताना दिसू शकतील. काही कमालचा कमबॅक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. एकचा खेळ आता समाप्त होतो. विदाउट लॉस संघाची धावसंख्या 12. थोडीशी विश्रांती. ऐकूया डीजीवरती एक मधुर संगीत. धन्यवाद डीजे थँक्यू व्हेरी मच. चला दुसरं षटक मात्र या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर महेश याला परवाच आपण रात्रीच्या स्पर्धेमध्ये जाणता राजाची स्पर्धा पाहिली तिथे खेळताना ज्याला आपण पोलार्ड या नावाने संबोधित करतोय अनेकदा. राईट अप ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅक वरती पोलार्ड आहे. ओ पहिलाच बॉल पोलार्डच्या माध्यमातून बीमर आहे आणि इथे आपण बघताय तर गोलंदाजी माध्यमातून पहिल्याच बॉल वरती खराब आहे. नो बॉल दिलाय की अंपायर नो बॉल फ्री हिट आहे. फ्री हिट असेल आता फलंदाजांसाठी. म्हणजे इथे जर पाहायला गेलं तर सिद्धू साठी अपॉर्च्युनिटी आहे सध्या की या बॉलवरती तुम्ही मोठे फटके घेऊ शकता आणि मोठे फटके घ्यावे लागतील. संघ या ठिकाणी बघा कुठेतरी बॅकफुटला जाऊन आलाय. या बॉलवरती फ्री हिटचा बॉल होता. मोठा प्रॉपर टायमिंग नव्हता परंतु इथे मात्र फलंदाज बाद होणार नाही कारण का फ्री हिटचा बॉल होता सुदैवी ठरलाय. एक चांगल्या प्रकारची अपॉर्च्युनिटी होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये सिद्धू यांना. काही चांगल्या प्रकारचा कमबॅक महेश म्हणजेच पोलार्ड यांच्या माध्यमातून आपण बघताय. परवा जाणता राजाची स्पर्धा आपण पाहिली असेल अंडरआर्म क्रिकेटची तिथे देखील चांगले एफर्ट्स दिले होते. चांगला चमकला होता पोलार्ड परंतु आज मात्र देखील राधाकृष्ण चषक 2025 मध्ये ते खेळताना दिसत. डिफेंडिंग चॅम्पियन देखील आहेत. गेल्या पर्वामध्ये अभूतपूर्वी कामगिरी पार पाडल्यानंतर या मॅच मध्ये खेळताना दिसतील. लॉंग लेगच्या परिसरामध्ये चेंडू वन बाउन्सी मारेशा पार मिळतात धावा 4. आलाय चौकार. कमॉन डीजे. डीजे धन्यवाद डीजे. येणारा पुढचा बॉल असतील. या बॉलला देखील डीप स्कोर लेगला खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. चेंडूला जोपर्यंत कलेक्ट करतील यष्टीरक्षकांकडे फेकतील अतिशय वेगानं. या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर धावा कंप्लीट होत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये खूप सारा धावा खर्च करताना आपण बॉलर पोलार्ड यांना बघताय. पहिला बॉल लो बॉल टाकला त्याच्यानंतरला फ्रीडच्या बॉलवरती सिंगल आपण पाहिली आणि त्याच्यानंतर चौकार देखील बघायला मिळाला आणि या बॉलवरती लगेचच दुहेरी धावा घेत असताना संघ नाव फलक मात्र 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. धावाला बॅकफुटला गेलाय. चांगला स्क्वेअर कट पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र चाललाय दन 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 करत. कव्हर पॉइंटच्या दिशेने मात्र चेंडू जाऊन चालला होता. 2 धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आणि त्याचबरोबर तिसरी धाव. सिद्धू मात्र बोलत होते की तिसरी धाव घेण्यासाठी ते इच्छुक होते. योग्य वेळेला नकार आपल्याला सुमित जामदार यांच्या माध्यमातून बघायला मिळाला आणि या 2च्या माध्यमातून संघाचा धाव फलक आता 22 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. सुमित जामदारची चर्चा केली. 6 बॉलचा सामना केला. 11 वरती नाबाद खेळतात तर दुसऱ्या बाजूला सिद्धू हे 5 बॉलला फेस करत असताना 8 धावांवरती देखील खेळताना दिसत आहेत. महेशनं आतापर्यंत 4 बॉलमध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्यात. मित्र म्हणून थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा या चेंडूला चांगल्या प्रकारचं अगदी डिफेन्सिव्ह फटका असेल. ऑनला ड्राईव्ह केलाय. जोपर्यंत चेंडूला पकडलं जाईल या बॉलवरती देखील 2 धावा कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
शेवटचा एक बॉल मात्र शिल्लक असेल या षटकातील. षटक क्रमांक 2 मधील शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. या बॉलवरती अगदी घनाघाती प्रहार, डीप मिड विकेट आणि डीप स्कोअर लेगच्या अगदी मधोमध चेंडूला खेळला गेलाय. थोडीशी मिसफील, चेंडू झाला फरार, मिळाला धावा 4, आलाय चौकार. कमॉन डीजे. Uh, 28. डीजे धन्यवाद डीजे, थँक्यू व्हेरी मच. नानू उंच कवरा बांध्याचा खेळाडू असेल नानू. या नानूला आपण गेल्या पर्वामध्ये कमालचं क्रिकेट खेळताना पाहिलं होतं. या स्पर्धेमध्ये अजय डिफेंडिंग चॅम्पियन करत असताना महत्वाचा रोल देखील निभावला होता या खेळाडूंना. अगदी नक्कीच लेग स्टंपच्या मिडल स्टंपला बॉल मात्र जात होता, त्याच्यावरती अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न असेल, गतीला बीट झाले आणि लेग वाईडच्या माध्यमातून पंचांचा इशारा आला की या बॉलवरती एक धाव मात्र खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या 29 ला जाऊन पोहोचले. षटकातील अजून देखील 5 बॉलचा खेळ शिल्लक असेल. त्यामुळे किती धावा बनवल्या जातील, कारण का डिफेंडिंग चॅम्पियन या संघाच्या विरोधामध्ये कम से कम तुम्हाला 45 पेक्षा अधिक धावा बनवाव्या लागतील, तरच तुम्ही मॅच मध्ये सन्मानजनक स्कोर या उद्देशाने नक्कीच त्या धावसंख्येकडे पाहू शकता. आता 29 झाले, शेवटचे 5 बॉल शिल्लक असेल. सुमितचा बल्ला मात्र अजून देखील खामोश आहे. मोठे स्ट्रोक येत नाही आहेत. येथे फाईनला क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत चेंडूला पकडतील या बॉलवरती एक धाव वेगानं मात्र कंप्लीट होताना आपण बघताय. नानूनं अगदी गेल्या पर्वामध्ये अभूतपूर्वी कामगिरी केली आहे आणि या पर्वामध्ये पुन्हा एकदा तशाच प्रकारचा पुनरावृत्ती करण्याचं काम तर नक्कीच आपल्याला बघायला मिळू शकतं. क्षेत्ररक्षणाचा जर विचार करायला गेला तर लॉंग ऑफच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण लावलंय. शॉर्ट फाईन लेग तैनात आहे. थर्डमॅनचा काढू सर्कलच्या आतमध्ये पॉइंटला क्षेत्ररक्षक लावला गेलाय आणि त्याचबरोबर कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षकाला देखील बाहेर काढलं गेलंय. अशा प्रकारचं या ठिकाणी फिल्डिंगची पोझिशन आपण बघताय. अंपायरचं डिसिजन व्हाईट बॉल आहे. मिस्टर एक्स्ट्रा क्रिकेटचा नियम क्रमांक 22 याचं उल्लंघन या ठिकाणी केलं गेलंय आणि इथे बॉलरला दंडित देखील केलं जात आहे. धावसंख्या अगदी 30 म्हणजे 30 विदाउट लॉस. पुढचा बॉल असेल, इथे नानू तयार असेल. या बॉलला अलोंग द कार्पेट जमिनीच्या अगदी लगतचा फटका असेल, जिथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत तो करतील अतिशय वेगाने या बॉलवरती 2 कंप्लीट झालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, परंतु तिसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट होते. अगदीच पाहायला गेलं तर या दोन्ही खेळाडूंमध्ये चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण बघताय. धावसंख्या 34 ला जाऊन पोहोचते. 34 धावा धावफलकावरती. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतो ना तर या पुढची मॅच असेल अस्माई दाबिळ विरुद्ध जय जवान मोहोल देवगड. सो बोथ कॅप्टन रिक्वेस्ट असेल आपण टॉस बॉक्स कडे यायचंय. पुढचा बॉल नानूच्या माध्यमातून असेल. अगदी डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक चेंडू परत असतील. मिसफील्ड असेल, परंतु चांगले एफर्ट्स देखील दिलेत तुषार या खेळाडूच्या चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. कमालचं क्षेत्ररक्षण आपण सागरच्या माध्यमातून, जिथे तुषारच्या माध्यमातून चुका घडल्या गेल्या त्याला बॅकअप साठी सागर आला. आपल्या संघासाठी धाव वाचवताना आपण त्याला नक्कीच पाहिलंय आणि धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचले 36-36 या आकड्यावरती. षटकातील 2 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक असेल. 2 मॅक्झिमम बघायला मिळतील की ते विकेट्स घेत असताना कमबॅक केला जाईल. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्येच आहेत. यानंतर पुढचा बॉल आहे.
अगदी पुन्हा एकदा जमली लगतचा फटका असेल. मिड विकेटला चेंडूला खेळलं गेले. चांगला क्षेत्ररक्षणाचा नजारा पेश केलाय. जोपर्यंत थ्रो केला जाईल या बॉल वरती देखील आपण बघतोय 2 धावा कंप्लीट होताना बघायला मिळत आहेत. धावसंख्या 38 या आकड्यावरती षटकाच्या या षटकातील एक चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. षटकातील एक चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आपल्याला बघायला मिळतोय. येणारा पुढचा बॉल असेल. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. शेवटच्या षटकातील चेंडूला अगदी बॅकफुटला जाऊन सर्वांजनक स्ट्रोक खेळलाय. एक धाव कंप्लीट होते. हा नानाचा मामला असेल तिथे. आणि जर पाहायला गेलं तर एकंदरीत फलंदाज मात्र बाद होतील. आणि षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. धावसंख्या 39 39. टार्गेट मात्र 18 बॉल मध्ये 40 धावांचा असेल. 18 बॉल असतील 40 धावांचा श्रीराम गवे संघाने हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. काल काही कृपा तिसे या संघाच्या विरोधामध्ये या केल्या जातील का धावा पुढचं आपण पाहायला गेलं तर नक्कीच धावतं समालोचन असेल. दी व्हॉइस ऑफ रत्नागिरीचा बुलंद आवाज. आपण जाऊया सागर सर यांच्या आणि तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. ऐकूया मधुर संगीत. धन्यवाद धन्यवाद मित्रांनो. यानंतर आपण मान्यवरांच्या सन्मानाकडे जाऊया. धन्यवाद डीजे. धन्यवाद धन्यवाद. यानंतर आपण मान्यवरांचा यथोचित सन्मान करतोय. या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आमच्या वाडीचे माजी अध्यक्ष आदरणीय वसंतजी गिरकर हे देखील इथे आलेले आहेत. त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करून घेऊया. वसंतजी गिरकर साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण आपल्या मंडळाच्या वतीने यथोचित सन्मान करतोय. मी आदरणीय किसनजी माडिक सर आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष आपल्याला नम्रतेची विनंती करतो की वाडी अध्यक्ष आदरणीय वसंतजी गिरकर साहेब यांचा आपण यथोचित गौरव यथोचित सन्मान करून घेऊया. मायाची शाल श्रीफळ देऊन हा मुख्य व्यासपीठावरती सन्मान आपण संपन्न करतोय. वसंतजी गिरकर साहेब यांचा सन्मान होतोय. इथं घ्या तो माईक आलाय इथंच. यानंतर पुढील सन्मान करतोय. या स्पर्धेसाठी ज्यांनी विशेष सहकार्य केलंय आदरणीय श्री हसन सनगे साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. मी आदरणीय हसनजी सनगे साहेब आपल्याला विनंती करतोय कृपया आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय हसनजी सनगे साहेब ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे. आदरणीय हसनजी सनगे साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या. या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आपण आवर्जून उपस्थित राहिलात. या स्पर्धेची शोभा वाढवताय. मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानित करतोय. मायाची शाल सन्मान चिन्ह श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आदरणीय हसनजी सनगे साहेब यांचा सन्मान करतोय. धन्यवाद. यानंतर पुढील सन्मान करूया आदरणीय फरीद परकार साहेब यांचा. आदरणीय फरीद परकार सर देखील आवर्जून या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित राहिलेत. आपण आदरणीय फरीद परकार सर यांना सन्मानित करतोय. मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आदरणीय फरीद परकार सर यांना आपण सन्मानित केलेला आहे. त्यांचा देखील विशेष या ठिकाणी मनापासून धन्यवाद. सन्मान झालेत ना आले की परत हो चालेल झाले ना. टॉसला आले का सनी सनी टॉस बॉक्स मध्ये सनी टॉस बॉक्स दे इकडे. अस्माई दाविळ आणि जय जवान मोहोल देवगड दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स कडे चला मार्गस्थ व्हा. या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय हसनजी सनगे साहेब यांच्या माध्यमातून 2 चेंडू बॉक्स आम्हाला उपलब्ध झालेले. सर मी पुन्हा एकदा आपल्या मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. टॉस बॉक्स मध्ये पुन्हा एकदा दोन्ही संघांच्या दरम्यान एक महत्वाची लढत. एकीकडे आपण पाहतोय अस्माई दाबिळ आणि त्याचबरोबर दुसरीकडे देवगडचा संघ आहे. चला दोन्ही संघांच्या दरम्यान आपण टॉस करून घेऊया. देवगड आणि दाबिळ या 2 संघांमध्ये या ठिकाणी महत्वाचा टॉस होतोय. चला टॉस होतो या ठिकाणी हेड आणि टेल्स.
अस्माई दाबिळ आणि देवगड यांच्यामध्ये महत्वाचा टॉस होतोय. टेल झालेला आहे आणि टॉस जिंकला या ठिकाणी देवगड संघाने. सर काय सिलेक्शन असेल पहिल्यांदा? पहिल्यांदा आम्ही फलंदाजी करू, गोलंदाजी करू. गोलंदाजी करण्याचा डिसिजन घेतला. याच्या अगोदर या स्पर्धेमध्ये खेळलेत? गेल्या वर्षी खेळलो होतो. या ठिकाणी या पर्वामध्ये देखील अतिशय सुंदर असं मैदान तुम्हाला पाहायला भेटतंय. काय सांगाल मॅनेजमेंट बद्दल आणि एकंदरीत विकेट बद्दल देखील, कारण तुम्ही एवढ्या दुरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलाय? चांगले, खूप छान आहे विकेट, कारण गेल्या वर्षी आपण खेळलो होतो या विकेटवरती. चांगले मंडळ मस्त आहे. गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघाला किती धावांमध्ये रोखण्याचा मानस असेल? 30 पर्यंत रोखण्याचा आहे संघांनाही करेल. सो ओके, धन्यवाद आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सर पुन्हा एकदा आपलं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत. प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. किती धावांचं टार्गेट सेट असणार आहे? आता आपण बघितलं तर आता एक आपली 3 ओव्हरची मॅच आता आपली असणार आहे. तर आता एक आपली मॅच झाली तर 50 एक हायेस्ट स्कोअर बघितला होता. तर आमचा पण उद्देश असेल की 50-50+ स्कोअर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. या स्पर्धेच्या निमित्तानं या पर्वामध्ये देखील आलात. खूप चांगलं मॅनेजमेंट देखील पाहायला भेटे. या पर्वामध्ये काय सांगाल, कारण खूप मोठे बदल या स्पर्धेच्या निमित्तानं देखील पाहतोय आपण. आता आम्ही गेले 2 वर्ष खेळलो होतो. हा आमचा सलग 3रा वर्ष आहे. तर इथलं जे आपलं मॅनेजमेंट आहे तर खूप चांगलं असतं. कोणत्याही गोष्टीत असू दे, ग्राउंड असू दे किंवा बाहेर, तर बाहेरचं सर्व मॅनेजमेंट एकदम चांगलं असते. धन्यवाद, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अर्थातच जाऊया पुन्हा एकदा सेकंड इनिंगच्या खेळाकडे, ज्या ठिकाणी फार महत्वाची लढत आपल्याला पाहायला भेटते. अस्माई दाबिळ आणि देवगड यांच्यामध्ये महत्वाची लढत. लेडीज अँड जेंटलमॅन, पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया, ज्या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघितलं होतं श्रीराम गवे संघाने धावा बनवल्या होत्या. 40 आणि 41 धावांचं एक मोठं 39 धावा बनवल्या होत्या आणि 40 धावांचं टार्गेट सेट केले. ते गतविजेता तिसरे संघासमोर. सनी या ठिकाणी गेल्या पर्वाचा चॅम्पियन असणारा तिसरे संघ, त्याच्यासाठी आव्हान फार म्हणता येणार नाही. सहजरित्या धावा पूर्ण केल्या जाऊ शकतात, परंतु संघर्ष मात्र करावा लागेल. धन्यवाद. 40 धावांचे या ठिकाणी विजय लक्ष डोळ्यासमोर ठेवून फलंदाजी मार्कवरती तिसरे संघाचे आघाडीचे फलंदाज मैदानाकडे वाटचाल करतात. त्याच्यानंतर अस्माई दाबिळ आणि अर्थातच नौजवान मोहोळ देवगडा संघ एकमेकाच्या विरोधामध्ये खेळतील. स्ट्राईक वरती खेळतोय तुषार आणि नॉन स्ट्राईक मार्कवरती नानू. तुषार आणि नानू ही जोडगोळी. तर गोलंदाजी मार्कवरती आपण श्रीराम गवे या संघाकडनं पाहतोय. संघर्ष करावा लागेल सिद्धूला देखील. क्षेत्र कोणतंही असू दे, कष्टाला पर्याय नसतो आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नसतो. या ठिकाणी पहिल्या षटकाचा सामना चालू होतोय. 3 ओव्हरमध्ये 40 धावा बनवायच्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघितलं होतं गवे संघाला रोखलं होतं 39 धावांवरती आणि 40 धावांचं आव्हान सेट केलंय. आता काळकाई कृपा तिसरे संघासमोर. महत्वाची लढाई, डू और डाय पद्धतीचा सामना. हारकर जीतने वालों को बाजीगर कहते, हराकर जीतने वालों को सिकंदर. इस मुकाबले में अगर प्रतियोगिता के अगले दौर में आपको पहुंचना है तो हर हाल में जीतना पड़ेगा. वो लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. लगातार कोशिश करने की आवश्यकता. सिद्धू गेंदबाजी मार्ग पर तैयार होते हुए पहले ओवर की पहली गेंद ऑफ साइड की तरफ ड्राइव किया था. वहां पर देखे कवर का खिलाड़ी तैनात थे, लेकिन जब तक आकर गेंद को फील्ड करते उसके पहले बड़ी इत्मीनान के साथ वो सिंगल को पूरा किया था. सिंगल के साथ यहाँ पर खाता खोला था तुषार ने. और अब स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए मिस्टर नानू नजर आएंगे. ये नानू लंबे कद के खिलाड़ी है और नो बॉल का भी इशारा आया था यहाँ पर अंपायर के द्वारा, यानी कि 1+1 इज इक्वल टू 2. 2 रनों का इजाफा होता हुआ टोटल स्कोर बोर्ड के अंदर. नानू स्ट्राइक पर बल्लेबाजी करेंगे. ये वही खिलाड़ी है जिन्होंने पिछले साल बेमिसाल बल्लेबाजी का प्रदर्शन पेश किया था. अगर 1 या 2 ओवर तक विकेट के ऊपर खड़े रहेंगे तो मुझे लगता है मुकाबले को फिनिश कर सकते हैं. वो ताकत, वो जज्बा, वो जोश, वो जुनून लगातार नानू के अंदर हमने देखा था. सिद्धू इस समय गेंदबाजी मार्ग पर. पिछले साल नंबर 3 पर रही थी श्रीराम गवे की टीम, लेकिन इस सीजन में चैंपियन बनने के इरादे से इस प्रतियोगिता में पार्टिसिपेट कर चुके हैं और द विकेट गेंदबाजी करेंगे. और नानू के लिए जो गेंद फेंकी थी अलोंग द कारपेट के जरिए गेंद को खेला था एक्स्ट्रा कवर की तरफ. वहां पर देखे खिलाड़ी मौजूद है, लेकिन जब तक आकर गेंद को फील्ड करते, थ्रो करते, सीधा गेंदबाज सिद्धू के हाथों में. समय था दोनों भी खिलाड़ियों के पास वो सिंगल मुकम्मल करने का. सिंगल के साथ अब रन संख्या आगे बढ़ेगी. 3 पर पहुंच चुकी है तीसरे की टीम. सफलता की फसल सिंचने के लिए वो मेहनत की बरसात बनानी पड़ती है.
झुककर सलाम करती है दुनिया, पहले बस वो औकात बनानी पड़ती है। बॉटम एंड का खूबसूरत इस्तेमाल किया था, आखिरी लम्हे तक गेंद को देखते रहे और हल्का सा पुश किया था वहां पर कवर की तरफ, खिलाड़ी वहां पर मौजूद थे, मात्र सिंगल पर ही संतुष्ट होना पड़ेगा। अब नानू स्ट्राइक पर खेलेंगे। नानू के लिए या देखा जाए तो वाइड यार्कर फेंकने का प्रयास किया था, ऑफ स्टंप के काफी बाहर जाती हुई गेंद थी, छेड़छाड़ी करने का प्रयास, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं, अंत में गेंद जाती हुई सीधा विकेट कीपर के दस्ताने में, रन बनने की कोई भी गुंजाइश नहीं। रन संख्या मात्र इस समय केवल 4 पर। नानू स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक मार्ग पर तुषार, 2 आक्रामक बल्लेबाज है इस समय। लोअर फुल टॉस नहीं बक्से जाएंगे, गेंद जाती हुई सीधा दनदनाती आउट ऑफ द पार्क, 6 रन के लिए। दर्शक बने फील्डर, फील्डर बने दर्शक। कम ऑन डीजे। ये देखिए हमारे मिकी माउस को देखिए, ये डांस करते हुए, नृत्य करते हुए नजर आएंगे। बेमिसाल यहाँ पर माहौल देखने को मिलता हुआ। सुबह के सत्र में हमने देखा था शानदार रंगारंग 16 ओपनिंग सेरेमनी का देखा था, सिद्धू के ऊपर वह घनाघाती आक्रमण नानू के द्वारा। इसी ओवर में सिद्धू दोबारा गेंदबाजी करते हुए नानू बैकफुट पर जाते हुए गेंद को ड्राइव किया था ऑन साइड की तरफ। लॉन्ग ऑन के जो खिलाड़ी थे वो पीछे खड़े थे, काफी तेजी के साथ गेंद के ऊपर जाते हुए, लेकिन जब तक जाकर गेंद को उठाते थ्रो करते समय था दोनों भी बैटर के पास अनदर सिंगल मुकम्मल करने का। वो सिंगल के साथ ये देखे रन संख्या आगे बढ़ती हुई नजर आएंगी। 11 रन स्कोर बोर्ड के ऊपर बन चुके। अब यहाँ पर तुषार होंगे। तुषार ऑन साइड की तरफ ड्राइव करना चाहते थे, बल्ले के बीचों बीच लेते हुए आड़े बल्ले के साथ गेंद को खेल दिया था ऑन साइड की तरफ। पीछे खिलाड़ी मौजूद, दूसरा रन नहीं मिलेगा, मात्र सिंगल पर ही संतुष्ट होना पड़ेगा। इसी के साथ पहले ओवर की समाप्ति हो चुकी है और पहले ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या आगे बढ़ते हुए 12 रन बिना कोई विकेट को। अच्छी शुरुआत यहां पर। इस 11 में जिक्र करेंगे, तुषार 2 रन पर खेल रहे हैं, जबकि नानू 4 गेंदों का सामना कर चुके हैं और 8 रन पर खेलते हुए नजर आएंगे। नानू और तुषार ये जो ओपनिंग साझेदारी होगी वो काफी कीमती होने की आशंका है। जब तक नानू विकेट के ऊपर खड़े रहेंगे मुझे लगता है एक तरफा मुकाबला करने का प्रयास करेंगे। गवे की टीम को चाहिए एकमात्र सफलता, वो भी नानू की। अगर नानू का विकेट इसी ओवर में चटकाते तो शायद इस मुकाबले में ये टीम कमबैक कर सकती है। वो जज्बा है, वो जुनून है, वो जोश इस बार वो गवे टीम के अंदर देखने को मिलेगी। फिलहाल यहाँ पर देखिए सुमित जामदार तैयार होते हुए, हो निगाहे मंजिल पर, कदम हो राह पर, तो ऐसी कोई राह नहीं होती जो मंजिल तक ना जाती हो। सुमित को मालूम है इस प्रतियोगिता का चैंपियन बनना है तो संघर्ष करना पड़ेगा। लहरों से डर कर नौका पार नहीं होती सुमित, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। असफलता एक चुनौती है, स्वीकार करो, क्या कम रह गए देखो और सुधार करो। वो जब तक ना मिले सफलता नींद चैन की त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम। सुमित कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। यहां पर लगातार निरंतरता के साथ कोशिश कीजिए। यह तुषार के लिए गेंदबाजी करते हुए हल्की सी आवाज और वापस जाएंगे बल्लेबाज। क्या जबरदस्त माहौल क्रिएट किया है। नानू अभी तक डटकर बल्लेबाजी करते हुए। कमान डीजे। और अब देखिए सूरज आए हैं बल्लेबाजी करने के लिए। सूरज के पास भी वो पोटेंशियल है। वो कहते हैं ना कि सूरज की तरह जलना है तो उसकी तरह पहले आपको जलना भी पड़ेगा। फिलहाल यहां पर देखा जाए तो पहला विकेट जल्दी गिर चुका है। यहां पर तुषार बैक टू द पैवेलियन। अब सूरज और नानू इस समय विकेट के ऊपर खड़े रहेंगे। बस कर्म तुम्हारा कल होगा, कर्म अगर सच्चाई है तो कर्म कहाँ निष्फल होगा। हर संकट का हल होगा वो आज नहीं तो कल होगा। लोहा जितना तपता है उतनी ही ताकत बढ़ता है, सोने को जितनी आग लगे उतना प्रखर निकलता है।
हीरे पर जितनी धार लगे उतना खूब चमकता है, मिट्टी का बर्तन पकता है तो धुन पर खूब खनकता है। सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना पड़ेगा। ये देखिए सूरज अब मैदान पर बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे। सुमित जामदार तैयार है, दूसरी ओर की अगली गेंद हवा में लहराती हुई गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी, कोई भी यहां पर संदेह नहीं था और एक शानदार कैच और वापस लौटना पड़ेगा सूरज को। यह सुमित ने अपनी टीम को मुकाबले में वापस लाकर खड़ा कर दिया। कम ऑन डीजे। ये हमारा ऑफिशियल सॉन्ग बज रहा है। ऑफिशियल सॉन्ग बनाने के लिए नीलेश दादा ने काफी मेहनत की थी और अब हैट्रिक के बिल्कुल दहलीज पर है मिस्टर सुमित जामदार। अगर अगले गेंद पर विकेट चटकाते तो हैट्रिक लेने वाले पहले गेंदबाज बनेंगे। पहली गेंद के ऊपर तुषार को चलता क्या था, उसके बाद हमने देखा था सूरज को वापस भेजा था पैवेलियन की तरफ। अगर इसी गेंद के ऊपर विकेट चटकाते तो सुमित जामदार बनेंगे हैट्रिक लेने वाले पहले गेंदबाज। बल्लेबाज पोलार्ड तैयार है, ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद और पॉइंट की तरफ गेंद को ड्राइव किया था, वहां पर खिलाड़ी मौजूद बड़े आसानी के साथ सिंगल मुकम्मल करेंगे। हैट्रिक का मौका तो नहीं यहां पर पूरा कर चुके हैं, लेकिन जो गेंदबाजी हमने देखी थी वो लाजवाब थी। पिछले साल की विनर टीम रही है तीसरे की और पिछले साल की चैंपियन के खिलाफ इस समय नंबर 3 पर जो विराजमान रही थी गवे की टीम, वह इस समय काफी बेमिसाल प्रदर्शन हमारे सामने पेश करते हुए यहाँ पर दोनों भी खिलाड़ी डिस्कशन करते हुए चाय पे चर्चा सुनी थी, लेकिन क्रिकेट के मंच पर यह चर्चा काफी इंपॉर्टेंट साबित हो सकती है। सुमित जामदार थोड़े से थके हुए नजर आ रहे हैं, लेकिन अगर आपकी टीम को जीतना है तो आपको कड़ी मेहनत करने की आवश्यकता। सफलता की फसल सिंचने के लिए मेहनत की बरसात बनानी पड़ती है, झुक कर सलाम करती है दुनिया, पहले बस वो औकात बनानी पड़ती है। फिलहाल यहाँ पर सुमित जामदार इस ओवर की अगली गेंद फेंकने के लिए राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे। नानू इस समय सामना करते हुए अलॉन्ग द कारपेट के जरिए गेंद को खेला था ऑन साइड की तरफ, बल्ले का अंदरूनी किनारा, गेंद जाते हुए सीधा डीप मिड विकेट की तरफ, लेकिन जब तक फील्डर गेंद को फील्ड करते थ्रो करते सीधा सुमित के हाथों में, उसके पहले बड़ी आसानी के साथ ये देखिए दूसरा मुकम्मल किया था और अब 2 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ेगी। 15 रन इस समय स्कोरबोर्ड के ऊपर बन चुके हैं। मुकाबले को जीतने के लिए 40 रनों की आवश्यकता होगी। कालकाई कृपा तिस्से की टीम को क्या बना पाएगी, क्या डिफेंस कर पाएगी गवे की टीम, क्या शानदार मुकाबला, क्या रोमांचक मुकाबला यहां पर चलता हुआ। यह दयाल का ऐतिहासिक मैदान है। नानू इस समय सामने वाली छोर की तरफ से गेंद को ड्राइव करते हुए काफी तेजी के साथ खिलाड़ी ने जाकर गेंद को रोका है। पहला रन काफी तेजी के साथ मुकम्मल करेंगे, दूसरे की मांग जरूर करेंगे। यस एब्सोल्युटली, यहां पर दूसरा रन भी मुकम्मल किया था। फील्डर ने यकीन मानिए 2 रन यहां पर जरूर रोके। अगर गेंद को रोकते नहीं तो गेंद शायद सीमा रेखा के बाहर जा सकती थी और इसी 2 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 17, यानी क्या 17 पर खतरा महसूस करेंगे। अक्सर वो 111 पर खतरा महसूस करते हैं, लेकिन यहां पर 17 बने हैं। सुमित जामदार गेंदबाजी मार्ग पर इसके पहले 2 गेंदों पर 2 विकेट चटका चुके हैं। अब मौका बनेगा यहां पर और 1 विकेट अर्जित करते हैं और वो भी नानू का विकेट होगा तो कमाल की वापसी करेंगे गवे की टीम। यह बैटल रहेगा दोस्तों सुमित बनाम नानू के बीच में। गुड लेंथ पर गेंद को फेंका था, हवा में लहराती हुई गेंद, गेंद के नीचे मिस्टर सुमित जामदार क्या कैरी कर पाएंगे। एक कैच छूटा है, क्या कैच छूटा है या मुकाबला हाथ से फिसला है। आपने नानू का कैच छोड़ा, आगे जाकर महंगा साबित हो सकता है। वो याद कीजिए 2014 में मुकाबला भारत बनाम श्रीलंका का संपन्न हुआ था, वहां पर रोहित शर्मा का कैच छोड़ा था श्रीलंकन खिलाड़ी ने और उसका नतीजा भुगतना पड़ा था। आगे जाकर रोहित शर्मा ने द्विशतक लगाया था। शायद यहां पर जो नानू का कैच छूटा है यह गवे टीम के लिए यकीनन महंगा साबित हो सकता है। रन संख्या पहुंच चुके 17 पर, यानी कि खतरा बन सकता था। 18 सिंगल तो मुकम्मल किया था, 2 ओवर की समाप्ति हो चुके, 18 बने, यानी कि आखिरी 6 में कितने रनों की आवश्यकता। 6 गेंदे 22 रनों की और आवश्यकता। दिलों की धड़कनें तेज करने वाला मुकाबला। पिछले साल की चैंपियन बनाम पिछले साल की नंबर 3 की टीम, दोनों भी टीमों के बीच में यह बेहतरीन मुकाबला यहां पर चलता हुआ। यह दयाल का ऐतिहासिक मैदान है। आज के दिन कुल मिलाकर 16 टीमें खेलेगी। कल का दिन भी यादगार रहेगा, कल के दिन भी हमें 16 टीमें खेलती हुई नजर आएंगी।
गेंदबाजी मार्ग पर परिवर्तन होगा। गेंदबाजी करने के लिए आ रहे हैं गवे टीम के लिए विशाल है। विशाल प्रदर्शन दिखलाने की आवश्यकता होगी। वो रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलते हैं। जज्बारों को जीतने का किस्मत बदले या ना बदले वक्त जरूर बदलता है। पिछले साल नंबर 3 पर विराजमान रही थी गवे की टीम, लेकिन समय बदलता हुआ, समय किसी के लिए रुकता नहीं और अब शायद चैंपियन बनने के इरादे से विशाल गेंदबाजी करेंगे। ये देखिए आड़े बल्ले के साथ गेंद को ड्राइव किया था। गेंद जाती हुई डिप मिड विकेट सीमा रेखा के बाहर नानू के बल्ले से आता हुआ इसी ओवर में यह पहला बेहतरीन सुपर डुपर सिक्सर है। छह गेंदे 22 की आवश्यकता, लेकिन अब समीकरण बदलता हुआ 5 गेंदे 16 रनों की आवश्यकता। क्या यहां पर विशेष चटका पाएंगे विकेट या नानू और एक बेहतरीन खूबसूरत स्ट्रोक लगा पाएंगे? और तो विकेट गेंदबाजी करते ऑफ स्टंप के बाहर छेड़छाड़ी करने का प्रयास। नीचे खिलाड़ी मौजूद है, लेकिन ये देखे नो बॉल का इशारा आता हुआ अंपायर की तरफ से, यानी कि ये दूसरा मुकम्मल करने के प्रयास में क्या रनआउट का खतरा मंडराता हुआ। क्या वापस जाना पड़ेगा नानू को? अपील तो जरूर की है और उसी के साथ यहां पर अंपायर का इशियन, यस वापस लौटना पड़ेगा नानू को। नो बॉल का इशारा, यानी कि शायद वो पहला मुकम्मल किया था। नो बॉल का भी सिंगल मिलेगा, यानी कि 1+1 2 रनों का इजाफा होगा। शायद इसी गेंद पर दूसरा रन दौड़कर पूरा करना चाहते थे, लेकिन सुरक्षित क्रीज में नहीं पहुंच पाए थे। अंत में नानू को वापस लौटना पड़ेगा। बैटर्स नेम दादा, बैटर्स नेम नानू, बैटर्स नाम सागर। अब सागर बल्लेबाजी करेंगे। 5 गेंदे 14 रनों की और आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए तीसरे की टीम को। 5 गेंदे 14 रनों की आवश्यकता। गेंदबाजी मार्ग पर यहां पर नजर आते हुए विशाल है। सामना करेंगे इस समय सागर। सागर को भी यहां पर बड़े स्ट्रोक खेलने की जरूरत होगी। जिस तरह से नानू बल्लेबाजी करते हुए नजर आए थे, शायद वैसे ही बल्लेबाजी करनी पड़ेगी। यह जड़ों में डालने का प्रयास, बॉटम हैंड का खूबसूरत इस्तेमाल किया। डेड बॉल नहीं नहीं नहीं, ये दोबारा फेंकनी पड़ेगी गेंद। डेड बॉल का इशारा है रेफरी का। नहीं, ये गेंद दोबारा फेंकनी पड़ेगी। गेंद फेंकने के पहले विकेट गिर गई थी, शायद उसके लिए डेड बॉल का इशारा किया था रेफरी ने। दोबारा गेंद फेंकनी पड़ेगी, यानी कि 5 गेंदें और शेष है। 14 रनों की और आवश्यकता मुकाबले को जीतने के लिए। दोनों भी टीमों के लिए डू और डाई जैसा मुकाबला होगा। इसके बाद होने वाला मुकाबला यंग स्टार सीओ बनाम आसमाई दाबिल बनाम जय जवान मोहर देवगढ़ के बीच में टॉस हो चुका है। फिलहाल यहां पर सागर बल्लेबाजी करते हुए 5 गेंदे 14 रनों की और आवश्यकता मुकाबले को जीतने के लिए। फुल टॉस गेंद के नीचे खिलाड़ी कोई गलती नहीं की और यह सफलता अर्जित करते हुए फ्रीट नाही आहे का? फ्रीट आहे ना पंच? फ्रीट होता ना? हा, फ्रीट होता म्हणजे या ठिकाणी फलंदाज सुरक्षित असेल मैदानामध्ये। एक धाव पूर्ण केली, फ्रीट होता आणि त्याचमुळे आपण बघतोय की सागरला मात्र जीवनदान मिळतंय। आता स्ट्राइक वरती फलंदाजी करताना पाहायला मिळतील पोलार्ड एक उंचपुरा असा खेळाडू आणि पोलार्ड हे नाव ऐकल्याबरोबर गोलंदाजाच्या देखील काळजामध्ये धस होतं। यावेळेला सागर आणि त्याचबरोबर आपण पाहतोय पोलार्ड ही जोडगोळी मैदानामध्ये विशाल गोलंदाजी मार्कवरती। शेवटचे काही बॉल बाकी आहेत। गत पर्वाचा चॅम्पियन ठरलेला काळकाई कृपा तिसे संघ
आणि या टीमच्या विरोधामध्ये अतिशय जबरदस्त असं प्रदर्शन सादर करत श्रीराम गवे संघाने देखील यशस्वी पुनरागमन केले. सुमित जामदार यावेळेला चर्चा करतायत क्षेत्ररक्षकांबरोबर. विशालच्या गोलंदाजीसाठी सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल देखील केला जातोय. यावेळेला जो लॉंग ऑफचा खेळाडू होता त्याला आता ऑन साइडला डिफेन्स करण्यासाठी पाचारण केलं जात आहे. शेवटचे काही बॉल हाय व्होल्टेज ड्रामा आपण सर्वजण पाहतोय. एकीकडे काळकाई कृपा 30 आहे तर दुसरीकडे तुम्ही पाहताय श्रीराम गवे संघ, दोन्ही बलाढ्य संघ यावेळेला अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये होता. बॅटची बाहेरची कडा, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन, पोलार्डला माघारी परतावं लागेल. यावेळेला विशालच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. काळकाई कृपा 30 बॅकफुट वरती श्रीराम गवेचा संघ जल्लोष करतोय. कमान डीजे. तीन बॉल 13 धावांची गरज. या मॅच मध्ये अजून देखील इंटरेस्ट निर्माण झालाय. वा, मिकी माऊस बघा. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालेत. बॅट्समन नेम, बॅटर्स नेम गणेश. गणेश आता स्ट्राईक वरती खेळते. 3 बॉल मध्ये 13 धावांची गरज. या बॉल वरती मोठा फटका येतोय का पाहूया. विशाल गोलंदाजी मार्क वरती. आखोट टप्प्याचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा. पंचांनी दंडित केलंय. एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडेल. आता समीकरण बदलतंय. 3 बॉल 12 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक बॉल वरती मोठे मोठे फटके खेळावे लागतील. जर सरळ 2 बॉल वरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला षटकारासाठी तर सामना 2 बॉल मध्ये फिनिश होऊ शकेल. गणेश स्ट्राईक वरती खेळतात. यावेळेला पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलं जात आहे. धावचीची संधी असेल. पंचांकडे अपील केलंय आणि यस इथं फलंदाजाला माघारी परतावं लागेल. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में का दम था, कस्ती वही डूबी जा विश्वास कम था. थोड़ा सा विश्वास कम नजर आता हुआ दोनों भी खिलाड़ियों के बीच. और एक सफलता हाथ लगती हुई श्रीराम गवे की और कड़ा सिकंजा कसा यहाँ पर कालकाई कृपा 30 टीम की. पिछले साल की चैंपियन थी कालकाई कृपा 30 की टीम. सपने वो नहीं होते जो सोते वक्त देखे जाते हैं. सपने तो वो होते हैं जिसके लिए इंसान सोना छोड़ देता है. कालकाई कृपा 30 की टीम ख्वाब देखकर आई थी कि इस साल भी चैंपियन बनना है. लेकिन श्रीराम गवे की टीम उम्मीदें लेकर आई थी. पिछले साल नंबर 3 पर विराजमान थे. इस साल हर हाल में फाइनल में पहुंचना है. मुकाबला जीत की उम्मीद पर लड़ा जाता, हार के यकीन पर नहीं. वो कहते हैं ना कि छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. मैदान में हारा हुआ इंसान दोबारा जीत सकता है लेकिन मन से हारा हुआ इंसान दोबारा जीत नहीं सकता. अब आखिरी कुछ ही गेंदे शेष है. मुकाबला श्रीराम गवे या कालकाई कृपा 30 की टीम में पक्ष में जा सकता है. फिलहाल आई थिंक ज्यादा चांसेस यहां पर श्रीराम गवे के पास बन सकते हैं. गुल्डन पर गेंद को फेंका था, हवा में लहराती हुई गेंद के नीचे फील्डर और एक शानदार कैच. और श्रीराम गवे की टीम तकरीबन इस मुकाबले को जीतती हुई नजर आ रही है. क्या बेमिसाल प्रदर्शन यहां पर पेश किया था श्रीराम गवे की टीम ने. अजून देखील 12 धावांची गरज. विशालने सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी दिली आहे. सुमित जामदार असेल, त्याचबरोबर आपण बघितलं आपल्या संघाची विजयाची न्यू मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने निर्माण केलेली होती. नानू सारखा स्टार खेळाडू त्याला जकडून ठेवलं होतं. तुषार देखील होता, तो देखील विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. शेवटच्या बॉलमध्ये 12 धावांची गरज. मोठा फटका येतोय का पाहूया. यावेळेला लोअर फुल टॉस करून घेण्याचा प्रयत्न ऑन साइडला ड्राईव्ह केला. स्क्वेअर लेगला पाठीमागे क्षेत्ररक्षक. बॉल तर अडवला जातोय आणि त्याचबरोबर केवळ सिंगल धाव भेटू शकेल. आणि श्रीराम गवे संघाने या मॅच मध्ये बलाढ्य गेल्या पर्वाचा चॅम्पियन कालकाई कृपा 30 संघाला पराजित करत या स्पर्धेमध्ये विजयाने सुरुवात केली. अभिनंदन श्रीराम गवे. गेल्या पर्वामध्ये नंबर 3 वरती विराजमान होता संघ, परंतु या पर्वामध्ये चैंपियन संघाला पराजित करत हम जीत की उम्मीद से आए हैं. इस बार हर हाल में पहले नंबर की ट्रॉफी उठाकर लेकर जाएंगे गवे. ये उम्मीद लेकर यहाँ पर ये टीम आई है. चला एका लाईन मध्ये आपण सर्वांनी मैदानाच्या बाहेर यायचंय.
गवे संघ एका लाईन मध्ये यायचं आहे.